मुरगुड नगरपालिकेसाठी आजवर मंडलिक आणि पाटील अशा दोन गटात अटीतटीनं निवडणुका होत आल्या. मात्र या निवडणुकीत मंडलिक विरुद्ध मुश्रीफ असा संघर्ष पाहायला मिळाला. इथं मंत्री मुश्रीफ, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे आणि गोकुळचे माजी अध्यक्ष रणजित सिंह पाटील एकत्र आले. तर माजी खासदार संजय मंडलिक यांना माजी नगराध्यक्ष प्रवीण सिंह पाटील यांची साथ मिळाल्यानं निवडणुकीत रंगत आली होती. मुरगुडकरांनी नामदार मुश्रीफ आणि समरजित सिंह घाटगेंच्या युतीला नाकारत माजी खासदार संजय मंडलिकांना ताकद दिली. या निवडणुकीत शिंदे सेना आणि भाजप युतीनं 16 जागा पटकावल्या, तर विरोधी मंत्री मुश्रीफ घाटगे यांच्या युतीला केवळ 4 जागांवर समाधान मानावं लागलं. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे सेनेच्या सुहासिनी प्रवीण सिंह पाटील यांनी राष्ट्रवादीच्या तस्नीम जमादार यांचा 1478 मतांनी पराभव केला. सुहासिनी पाटील यांना 5193 तर तस्नीम जमादार यांना 3715 मतं मिळाली. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला. दरम्यान नगराध्यक्षपदासाठी माजी खासदार संजय मंडलिक यांनी संधी दिली. या संधीचं सोनं करू असा विश्वास नूतन नगराध्यक्षा सुहासिनी प्रवीण सिंह पाटील यांनी व्यक्त केलाय. मुरगुडच्या जनतेने जो माझ्यावर विश्वास दाखवला, म्हणजे माझ्या आणि माझ्या कुटुंबावर जो विश्वास दाखवला, त्याच्यासाठी मी खूप आभारी आहे मुरगुडवासियांचे. आणि मुरगुडवासियांच्यासाठी मी 24 तास अवेलेबल असणार आहे आणि त्यांच्या सेवेसाठी मी उपलब्ध राहणार आहे. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मधून उभे राहिलेले राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार हे 70 मतांनी, तर प्रभाग क्रमांक 8 मधून उभा असलेले शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंढके 100 मतांनी पराभूत झालेत. माजी नगराध्यक्ष जमादार यांच्या पत्नी तस्नीम जमादार नगराध्यक्षपदासाठी उभ्या होत्या, मात्र त्यांचाही पराभव झालाय.